नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी 250 ग्राम मटकी घेतलेली आहे आणि ती 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी घालून ही शिजायला ठेवते। आता एका कढईमध्ये खोबरं, काश्मीरी लाल मिरची, धने, 2 विलायची आणि थोडे फुटाणे घालून आपण छान असं तेल घालून याला परतून घेऊयात। आता यामध्ये एक जाडसर चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून याला आपण मस्त असा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। यामध्ये मी एक जाड चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि याला छान असं परतून घेतलेला आहे। आता थंड झाल्यावर हा मसाला आपण मिक्सरमध्ये घालून याची छान अशी एकदम बारीक अशी माही पेस्ट तयार करून घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट आपली तयार आहे। तर इथे एका कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतलेला आहे आणि आपण बारीक केलेली पेस्ट यामध्ये घालून त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि मस्त अशी परतून घेतलेली आहे। यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घालून हे परतून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालून मिक्स करून यावर आपण झाकण ठेवूयात आणि थोडा वेळ हे शिजू देऊयात। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून याला मस्त असं आपण झाकून ठेवून थोडा वेळ परतून घेऊयात। आता आपण बारीक शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घालून घेऊयात आणि आपल्याला हवं तेवढं पाणी आपण यामध्ये घालूयात। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।